एबीपी माझार तुम्ही पाहताय मुंबई पुणे फास्ट। शहीदांच्या बलिदानाची किंमत 5 कोटी समजायची का असा जहरी वार आज शिवसेनेचा मुखपत्र सामनातून केला गेलाय। अर्थातच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यावरच शिवसेनेनं निशाणा साधलाय। तसंच सत्तेच्या दरबारात मांडवली झाल्यानं महाराष्ट्रावरचं संकट टळलं असा बोचरा वार देखील शिवसेनेनं केलाय। नेमकं काय म्हटलं गेलंय सामनामध्ये आपण पाहतोय। सिनेमागृहांचे पडदे जाळण्याची भाषा ऐकली पण माचीस बॉक्स रिकामीच होती, कारण काड्या मुख्यमंत्र्यांनी जॅकेटच्या खिशात ठेवल्या होत्या। यापुढे खा झाली तर त्याच काडीचा कान खाजवण्यासाठी उपयोग होईल। उद्या पाक कलाकारही चेक देतील आणि पैसा फेको तमाशा देखो असं चित्र होईल। पडद्यामागे बरेच काही घडले। सर्व विरोध वर्षावरच्या चहाच्या पेल्यात विरघळला। करण जोहरनं सैन्य निधीत 5 कोटी दिले म्हणजे बलिदानाची किंमत 5 कोटी का असा सवाल विचारला गेला आहे। अर्थातच सामनातून या वादावर भाष्य केलं जाईल हे स्पष्टच होतं, कारण कालच उद्धव ठाकरेंनी या संदर्भात विधान करून या वादाला नवा रंग दिला होता। पाहूया। मी म्हटलं की प्रत्येक प्रोड्युसरने 5-5 कोटी रुपये आर्मी वेलफेअर फंडाला द्यावेत। आर्मीचं पण एक त्यांचा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी खंडणी वसूल केल्यासारखे पैसे नकोत। ऐ दिले मुश्किलचा वाद आता कुठे शमला असं वाटत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातून दिवाळी आधीच फटाके फोडलेत। पाकिस्तानी कलाकारांना घेऊन फिल्म काढल्याच्या पश्चातापापोटी फिल्म प्रोड्युसर्सनी प्रत्येकी 5 कोटी रुपये लष्करी कल्याण निधीला द्यावे असा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर झाला। मात्र याला आता लष्करातूनच विरोध होताना दिसतोय। मदत ही स्वखुशीने दिलेली असावी, त्यात बळजबरी किंवा नाईलाज नसावा, असं मत काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं। लष्कर हे राजकारणापासून कोसो दूर आहे, त्यामुळे लष्कराच्या निधीसाठी राजकारणाचा वापर हा निषिद्ध असल्याचं मतही अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय। इतकंच नव्हे तर अशा खंडणीच्या वसुलीसाठी आर्मीचा वापर करू नका असा सल्लाही काही लष्करी अधिकाऱ्यांनी दिल्याचं कळतंय। शिवाय एखाद्याचा निधी घ्यायचा की नाही हेही लष्कराच्या हाती आहे। महाराष्ट्र की एमएनएस पार्टी जो है उन्होंने 5 करोड़ रुपए आप आर्मी वेलफेयर फंड को दीजिए, उसके बाद ये पूरा मसला खत्म हो जाएगा, ऐसा उनका मानना है। लेकिन आर्मी वेलफेयर फंड इसे नकार रही है, ये पैसा वो नहीं चाहते, किसी के दबाव में आके कोई आर्मी को पैसा दे ये वो नहीं चाहते। आपका इस पर क्या कहना है? नहीं, आर्मी की बात आपने कही, आगे मैं क्या कह सकता हूं, आगे क्या कह सकता हूं। एक आर्मीचं पण एक त्यांचा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी खंडणी वसूल केल्यासारखे पैसे नकोत, जो भी करना है दिल से करो। एखाद्याने हा इश्यू तयार केला की ज्या दोघांच्यात इश्यू आहे त्यांच्यात तडजोड करताना की राज्याचा प्रमुखच अशा पद्धतीने तडजोड करण्याच्या व्यवस्थेत जर वेळ घालवत असेल तर मला वाटतं की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था याच्याबद्दल आपण किती कमकुवत आहे हे या राज्य सरकारने पुन्हा एकदा दाखवलेलं आहे। ऐदिल है मुश्किलच्या वादाचा तिढा सोडवताना मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत राज ठाकरेंच्या मनसेचं वजन आपसूक वाढवलं, पण तेच वजन उद्धव ठाकरेंनी खुबीने कमी केलं। मनसेच्या इंजिनात या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी इंधन टाकतंय का? जाणीवपूर्वक मनसेचं महत्व वाढवण्याचे प्रयत्न निवडणुकीच्या तोंडावर सुरू आहेत का अशी शंका शिवसेनेला येणं स्वाभाविक आहे। आणि मनसेला दिलेलं महत्व उद्धव ठाकरे यांना रुचलेलं दिसत नाही। आज त्यांना योगायोगाने जेव्हा लष्कराने हे सगळे त्यांनी नकार दिला स्वीकारण्यास, त्यावेळेस त्यांना त्याच्या विरुद्ध मत व्यक्त करण्यास मला वाटतं की संधी मिळालेली आणि आज ती संधी त्यांनी साधून एक प्रकारे आपली नाराजी भाजप बद्दलची व्यक्त केलेली आहे। महापालिका निवडणुका तोंडावर आहेत। विधानसभेत मनसेचा एकुलता एक आमदार आहे। पालिकेतही जेमतेम संख्याबळ, पण भाजप आणि शिवसेनेतल्या सत्ता संघर्षात मनसे फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो। मनसेला महत्व दिलं तर त्याचा थेट फटका शिवसेनेला बसेल असा भाजपचा प्रयत्न होता।
त्यासाठी भावनिक मुद्द्याला भाजपनं हातही घातला, पण सगळ्याच गोष्टी राजकारणाच्या चष्म्यातून पाहिल्या की असा कपाळमोक्ष होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, पणजी. दरम्यान आत्ताच एक अपघातासंदर्भातली बातमी येते. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर आडोशी बोगद्याजवळ अपघात घडलेला आहे. रस्त्यावर ऑइल सांडल्यानं 4 ते 5 गाड्यांचा अपघात झाल्याचं कळतंय. आशिष घरत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आशिष, नेमकी कधीची घटना आणि आत्ताची परिस्थिती काय? दीपक, घटना अगदीच आत्ताची आहे. अर्ध्या तासापूर्वीची ही घटना आहे आणि काल रात्रीपासूनचा हा जवळजवळ तिसरा अपघात आहे. काल रात्री अमृतांजन, याच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जो अमृतांजन पूल आहे त्या ठिकाणी अँब्युलन्सने डिवायडरला ठोकल्यामुळे एक ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. तर आज सकाळच्या सुमारास एक बर्फाचा ट्रक जो मुंबईच्या लेनला येत होता त्याचा आडोशीच्या बोगद्याजवळ त्याचा अपघात झाला होता आणि त्यामध्ये जवळजवळ 6 जण जखमी झाले होते आणि एकाचा मृत्यू होता. आत्ता ही झालेली तिसरी घटना आहे ज्यामध्ये आडोशीच्या बोगद्यामध्ये ऑइल लीक झाल्यामुळे जवळजवळ 4 ते 5 गाड्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे. पण जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्या अनुषंगाने हा जो अपघात आहे तो थोडा काहीसा किरकोळ स्वरूपात आहे, ज्यामध्ये जास्त कोणी काही जखमी झालेलं नाही आहे. दीपक. आशिष, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. आणि यानंतर बातमी आहे नवी मुंबईतून. नवी मुंबईत आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात राजकारणी आणि सर्वसामान्य नागरिक अशी लढाई सुरू झाली आहे. आयुक्तांच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय एकवटले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना पक्षाच्या वतीनं व्हीप जारी केलाय. केवळ भाजपच्या 6 नगरसेवकांचा अविश्वास प्रस्तावाला विरोध आहे. त्यामुळे उद्याच्या महापालिकेच्या महासभेत आयुक्तांविरोधातील अविश्वास प्रस्ताव पास होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे नवी मुंबईकरांनी मुंढेंना वाचवण्यासाठी सेव्ह तुकाराम मुंढे मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे वादामध्ये कुणाची सरशी होणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल. हा कमिशनर एक नंबरचं काम करतोय. इथून मागचे कमिशनर नवी मुंबईकरांना नावाशिवाय माहीत नव्हतं. आता त्यांच्यावर अविश्वास येतोय. यामध्ये लोकांचं, आम्हा सर्वसामान्यांचं हे दुर्दैव आहे की आमचे लोकप्रतिनिधी त्यांच्यावर अविश्वास आणतात. तो आमचा अविश्वास नाहीये. हा लोकप्रतिनिधी त्यांच्या वैयक्तिक गोष्टींसाठी केलेला असू शकतो. त्याशी पब्लिकचा काही संबंध नाहीये. करीब 5 महीने उनको यहाँ पे हमारे सामने या 6 महीने उनको हुए हैं और इतना अच्छा काम उन्होंने किया है, शुरू किया, और हमें मालूम है उनको कितनी परेशानी आ रही है. और इसी के साथ में हम लोगों ने यहाँ से उनका सपोर्ट मुंडे का इंटरनेट के ऊपर भी उन्होंने हमने शुरू किया था कैंपेन. मैं तो एज ए सिटीजन हम तो ये चाहते हैं कम से कम 3 साल वो यहाँ पे रहे. मतलब हर एक छोटे से छोटे एरिया में उनका कंट्रोल आ गया है. वो लोग मतलब देख रहे हैं और कुछ भी अगर इशू आता है तो बहुत क्विक रिस्पॉन्स होता है. अभी क्या है कि पहले म्यूनिसिपल कॉरपोरेशन ऑफिस में जाते थे तो कोई भी बात किसी की नहीं सुनता था. सारे जो हैं कोई आदमी अपने टेबल पर नहीं मिलता था. कभी कुछ लोगों को चक्कर लगाने पड़ते थे. जब से मुंडे साहब आए हैं, जब से उन्होंने ई गवर्नेंस शुरू किया वहाँ, अभी वहाँ वार्ड ऑफिस में जाइए या हेड ऑफिस में जाइए, कहीं भी जाइए, ऑटोमेटिकली आपके काम हो जाते हैं. आपको जाने की ज़रूरत भी नहीं पड़ती है और ज़्यादा परेशान होने की ज़रूरत नहीं पड़ती. दरम्यान भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात. बीजेपीची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे आणि बीजेपीने कधी इथे जरी आमचे वादविवाद झाले तरी आम्ही कधी असं बोललेलं नाही की आयुक्तांना काढण्यात यावं की आयुक्तांना बदली करण्यात यावं. ते त्यांचं काम करतात. त्या कामामध्ये आम्हाला बदल पाहिजे होता आणि आता कालांतराने त्यांनी आपल्यामध्ये बदल केलेला आहे. आणि पूर्वी सभागृहामध्ये जे झालं, माझा जो प्रश्न लागल्यानंतर त्यावेळी सभागृहात अनेक लोकांनी सांगितलं की त्यांना निलंबित करा. पण आमची ती भूमिका नव्हती की एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करा म्हणून किंवा त्याच्यावर अविश्वास आणा म्हणून. आज आम्ही अविश्वास ठरावाला मदत केलेली नाही. आमची भूमिका ही आहे की जे जनतेचे प्रश्न आहेत ते इथे सोडवले जातात, ते त्यांनी सोडवले पाहिजे. त्याचप्रमाणे मोठे प्रश्न आहेत मी सभागृहात तर सोडवून आणतेच आहे. सभागृह आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, यांच्याकडे आम्ही सोडवतो. पण आज हा जो अविश्वासाचा जो ठराव आला आहे त्याला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा नाही. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांची देखील या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया आली आहे. पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे. अनेक दिवसापासून
प्रशासनाच्या माध्यमातून आज जो लोकशाहीचा भाग म्हणून, या घटनेचा भाग म्हणून जो लोकप्रतिनिधी, जो नागरिकांनी निवडून दिलेला आहे, त्या लोकप्रतिनिधी, मग आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, नगरसेवक असतील, महापौर आहे, सभागृहातील विविध मुख्य पदाधिकारी आहेत, त्यांना कोणाला सुद्धा विश्वासात ते घेतच नाही. तर राष्ट्रवादीचे जयवंत सुतार यांनी सुद्धा आयुक्तांविरोधात एल्गार पुकारलेला आहे. त्यांची देखील काय प्रतिक्रिया आहे ही पाहिजे. यासोबतच आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रांची देखील काय प्रतिक्रिया आहे ती देखील जाणून घेऊयात. देखिए, इसमें तो कोई दो राय नहीं है कि तुकाराम मुंडे का जो कार्य करने की शैली है उससे नगर सेवकों को खुशी तो नहीं हो रही है. बहुत दिनों से वो लोग ये देख रहे हैं कि तुकाराम मुंडे जो हैं वो जिस तरीके से कार्य कर रहे हैं तो उसमें उन्होंने बहुत ज़्यादा जनप्रतिनिधियों को अपने साथ नहीं ले रखा है. तो इसका तो एक उनको गुस्सा है ही. दूसरा, इसमें कोई दो राय नहीं कि उनकी एक ईमानदार छवि है, जो कि अभी जो पहले से जो राज चलता आ रहा है उस राज में एक बड़ा बाधा के रूप में उनकी ईमानदार छवि आ रही है. तो उसको लेकर के भी लोगों में नाराज़गी है. तीसरी बात यह है कि उनके द्वारा कहीं न कहीं बहुत डेयरिंग, जिसको बोलते हैं साहसी कदम, वो साहसी कदम उठा रहे हैं. जैसे अभी आप देखेंगे कि आज तक नवी मुंबई महानगर पालिका के इतिहास में कभी भी महाराष्ट्र म्यूनिसिपल कॉरपोरेशन एक्ट के 10(1)D के अंतर्गत किसी नगर सेवक की सदस्यता रद्द नहीं की गई थी. और उन्होंने एक साथ 3 नगर सेवकों की सदस्यता रद्द की, वो भी तब जबकि उनके सामने ये बात रखी गई कि हाई कोर्ट ने कहा है कि आपको पावर नहीं है. लेकिन उन्होंने कुछ हाई कोर्ट्स के ही डिसीजन का हवाला देते हुए ये कहा कि नहीं, हमको पावर है, और निर्णय लिया. तो इन सब चीज़ों से लोग खफा थे. और दूसरी बात यह है कि केवल 3 नगर सेवकों के पद के आयोग होने की बात नहीं है. इन 3 नगर सेवकों के बाद अभी भी 13 लोगों पर वो खतरा मंडरा रहा है जिस आयोग होने का, उनको पद को आयोग ठहराया जाने का, क्योंकि उन लोगों ने अनधिकृत निर्माण कार्य को लेकर के जैसे 3 नगर सेवकों का पद गया, वैसे अभी 13 और नगर सेवक लाइन में हैं. तो ये सब चीज़ें जो हैं ये एक माहौल बना रही थी कि जनप्रतिनिधि जो हैं वो सब मिल करके इनके खिलाफ निश्चित तौर पे एक नाराज़गी थी. और उसका परिणाम शायद ये है कि अब इन लोगों ने देखा कि अब आखिरी हथकंडा जो अविश्वास प्रस्ताव का होता है वो लाया जाए. हालांकि मुझे ये लगता है कि इनके इस अविश्वास प्रस्ताव को, भले वो हमारे जनप्रतिनिधि हैं, लेकिन जनता का समर्थन इस अविश्वास प्रस्ताव को कभी नहीं मिलेगा, क्योंकि जनता जो है वो निश्चित तौर पे आयुक्त मुंडे के कार्य से खुश है. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. परवा नृत्य प्रयोगादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. रात्री 9:30च्या दरम्यान भरतनाट्य मंदिरात ही घटना घडली. शेवटच्या प्रसंगाला नृत्य करत असताना अश्विनी यांनी गिरकी घेतली आणि त्याच वेळी त्या जमिनीवर कोसळल्या. मात्र या कलाकृतीचाच भाग आहे अशी धारणा उपस्थितांची झाली. आणि ही जी तुम्ही दृश्य बघताय ती अश्विनी एकबोटे यांच्या शेवटच्या परफॉर्मन्सची आहेत. वेळात पुढच्या बातमीकडे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यतत्परतेचं पुन्हा एक उदाहरण पुढे आलंय. रेणुका शहाणे यांची नणंद आणि कलाकार आशुतोष राणा यांची बहीण सुविधा एक्सप्रेसनं प्रवास करत होत्या आणि त्यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज होती. त्यामुळे रेणुका शहाणे यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट केलं. आणि नेमकं पुढे काय झालं हे आपण जाणून घेऊयात रेणुका शहाणे यांच्याकडून. रेणुकाताई, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. नेमकं काय झालं होतं रेल्वेमध्ये? ऍक्च्युली सुविधा एक्सप्रेस तुम्ही म्हणालात तसं माझ्या नणंद मोठ्या बहीण राणाजींच्या त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं आणि वैद्यक उपचाराची गरज होती आणि आजूबाजूला कोणी टीसी नव्हतं आणि त्यांच्या जवळपास पण कोणी वैद्यकीय सल्ला देणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी म्हणजे थोड्या पॅनिक झाल्या आणि त्यांनी राणाजींना कळवलं फोनवरून. तर अनेकदा मी ऐकलेलं आहे की एस्पेशली सुरेश प्रभूजी आणि सुषमा स्वराजजी
दोघेही ट्विटरवर खूप ऍक्टिव्ह असतात आणि ते मदत लगेच करवतात असं त्यांनी त्यांच्या लोकांना सुद्धा सांगितलेलं आहे असं मी ऐकलं होतं. आणि बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या होत्या कॉमन लोकांच्या पण त्यांना लवकर मदत मिळाली आहे ट्विटरवरून वगैरे. म्हणून मग मी म्हटलं की हा एक प्रयत्न करून बघू आणि लगेचच मी ट्विटरवर त्यांना टॅग केलं, सुरेश प्रभूजींचा जो अकाउंट आहे, आणि इंडियन रेल्वेजला पण टॅग केलं. तर एकतर मला बाकीच्या लोकांनी पण इतका प्रतिसाद दिला ट्विटरवर, कितीतरी सल्ला दिला की ह्यांना पण टॅग करा, रेल्वेच्या ह्या नंबरवर पण फोन करा, अशा अनेकांनी मदत केली सामान्य लोकांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला 10व्या मिनिटाला DRM दिल्लीच्या ट्विटर अकाउंटवरून मेसेज आला की तुम्ही त्यांचा PNR नंबर आणि नंबर द्या म्हणजे आम्ही त्यांना उपचार मिळवून देऊ म्हणून. आणि DRM मुंबईचा पण आला, त्यामुळे ते माहिती त्यांना लगेच पुरवली. तर त्याच्यानंतर 5 मिनिटातच त्यांना त्यांच्यापर्यंत डॉक्टर पोहोचले होते आणि काही क्षणानंतर त्यांना औषध पाणी देऊन त्यांना शांत केलं होतं आणि त्यांचा उपचार अगदी व्यवस्थित झाला. तर मला म्हणजे खरंच आनंद वाटतो की आपल्याकडे डिजिटल इंडियाचं हे फार उत्तम उदाहरण आहे आणि अशाच सुविधा जर सामान्य लोकांना पटकन मिळाल्या तर मग आपला देश नक्कीच खूप खूप पुढे जाईल. तर मी खरंच खूप खूप मनापासून आभारी आहे सुरेश प्रभूजींचे आणि त्यांना मी तसं ट्विटरवर कळवलं सुद्धा, धन्यवाद दिले आणि त्यांचा पण प्रतिसाद आला की तुम्ही अप्रिशिएट केल्याबद्दल धन्यवाद. तर अशाच सुविधा आपल्या सगळ्यांनाच मिळाव्यात हीच माझी इच्छा आहे आणि खूप खूप धन्यवाद सगळ्याच रेल्वे अथॉरिटीजना. रेणुकाताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझ्याकडे सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल. आणि यासोबतच मुंबई पुणे फास्टमध्ये वेळ झाली आणखीन एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकवर जाताना छोटीशी आठवण, सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांचं विजन पाहायला विसरू नका. छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा.